डायबिटीजमुळे डेफिनेटली व्हजायनल ड्रायनेस वाढणं किंवा इंटिमसी त्यामुळे कमी होऊ शकते. जे नॉर्मल इंटिमसी आहे किंवा नॉर्मल जी सेक्शुअल ॲक्ट आहे ती पेनफुल होऊ शकते. तर अशा वेळेला पार्टनरने ती गोष्ट कन्सिडर करणं गरजेचं आहे. योग्य गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेऊन ती गोष्ट अजूनही सहज किंवा सोपी कशी होऊ शकेल ह्याच्यावर दोघांचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही मेडिकेशन्स असतात, मेडिसिन्स असतात, त्या तुम्ही ॲट द टाईम ऑफ इंटरकोर्स वापरणं गरजेचं आहे. ह्युमन हायजीन हा पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. तो तुम्ही जर का मेंटेन ठेवलात तर इवन इफ यू आर डायबिटिक तर तुम्ही स्टील तुमचं फिजिकल रिलेशनशिप्स आणि सेक्शुअल इंटिमसी चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवू शकता. तो काही बॅरियर नाही आहे याच्यावरती. पण जर का तुम्हाला इन्फेक्शन असेल तर त्यावेळेला ॲब्स्टियन्स पण गरजेचा असतो आणि त्यावेळेला जो दुसरा पार्टनर आहे, मेल पार्टनर आहे, त्यानं त्या गोष्टी समजून घेणं आणि त्याला ह्याच्याबद्दल अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे. थोडंसं अंडरस्टँडिंग, थोडीशी केअर, थोडंसं हायजीन आणि थोडंसं नॉलेज या गोष्टी जर का आपण इम्प्लिमेंट केल्या तर तुमच्या रिलेशनशिपवरती डायबिटीज फार मोठा परिणाम नाही करत ह्याच्यावर.